नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे उत्तर प्रदेशातून। उत्तर प्रदेशातील बुआ बबुआ या सपा बसपाच्या जोडगोळीने भाजपसोबतच काँग्रेससाठी देखील 2019चा महासंग्राम आता आणखी खडतर करून ठेवलाय। उत्तर प्रदेशात सपा बसपा या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या एकत्र येण्याने आगामी लोकसभा निवडणुकीची सगळी समीकरणच बदलून टाकली आहेत। पाहूयात त्या संदर्भातला हा वृत्तांत। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी की तथा बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह की अर्थात इन दोनों गुरु व चेले की नींद उड़ाने वाली अति महत्वपूर्ण एवं ऐतिहासिक प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है। बीएसपीच्या अध्यक्षा मायावती यांनी या वाक्यानं पत्रकार परिषदेची सुरुवात केली आणि बीएसपी आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीची अधिकृत घोषणा केली। मायावती आणि अखिलेश यांनी घेतलेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 38 जागा लढवणार असल्याची घोषणा केली, तर रायबेली आणि अमेठी या 2 जागा काँग्रेससाठी सोडल्याचंही जाहीर केलं। कांग्रेस पार्टी के साथ बिना कोई गठबंधन किए हुए ही इस पार्टी के लिए छोड़ दिए हैं, ताकि बीजेपी के लोग इन दोनों सीटों पर कांग्रेस पार्टी की संरक्षक व इनके अध्यक्ष को भी यही उलझाकर न रख सके। या सपा बसपाच्या आघाडीत काँग्रेसला स्थान का देण्यात आलं नाही याचं कारणही मायावतींनी यावेळी स्पष्ट केलं। भाजपच्या राज्यात देशात अघोषित आणीबाणी लागू आहे। गोपोर्समुळे काँग्रेस सरकार गेलं, आता राफेलमुळे भाजप सरकारही जाईल। भाजप उत्तर प्रदेशात बेईमानी करून जिंकली, त्यांना सत्तेत येण्यापासून रोखणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपनं उत्तर प्रदेशला जाती प्रदेश बनवलाय। भाजपच्या राज्यात निर्दोष लोकांचं एन्काउंटर होतंय। आगामी लोकसभा निवडणुकीत समजा छोट्या पक्षांनी म्हणजेच अपना दल आणि निषाद पार्टी यांनीही जर या सपा बसपा आघाडीला पाठिंबा दिला तर भाजपसाठी 2019 मध्ये लोकसभेचा मार्ग आणखी खडतर होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आज पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सुरुवातीलाच राजमाता जिजाऊंना नमन केलं। यावेळी त्यांनी अटलजींच्याही आठवणींना उजाळा दिला। अटलजींशिवाय होणारी ही कार्यकारिणीची पहिलीच बैठक असल्याचं सांगत त्यांनी त्यांना नमन केलं। गेल्या सरकारमध्ये 2004 ते 2014च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे आणि भ्रष्टाचार झाल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा टीका केली। दरम्यान स्वातंत्र्यानंतर जर पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल असते तर देशाची आजची स्थिती बरीच वेगळी असती असंही ते म्हणाले। दरम्यान आधीच्या सरकारमध्ये शौचालय, रेल्वे मार्ग, घरं, वीज, गॅस जोडणींची कामं ज्या वेगानं सुरू होती त्याच वेगानं ही कामं चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती, पण माझ्या सरकारने ही सर्व कामं वेगानं केली आहेत। तर 10% आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारं असेल असंही मोदी म्हणाले। भाई और बहनों, मैं जब गुजरात का मुख्यमंत्री था तो 12 साल तक लगातार कांग्रेस ने और उसके साथियों ने और उसके इशारे पर चलने वाली सिस्टम ने, उनके रिमोट से चलने वाले नेताओं और अफसरों ने, उनकी पूरी सल्तनत ने हर तरीके से मुझे परेशान करने का काम किया। एक मौका नहीं छोड़ा। उनकी एक भी एजेंसी ऐसी नहीं थी जिसने मुझे सताया न हो। दुसरीकडे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीत छगन भुजबळांनी पंतप्रधान मोदींवरती जोरदार हल्ला चढवला। सवर्ण आरक्षणावरून भुजबळांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं। सवर्ण आरक्षणावरून भुजबळांनी मोदींवरती हल्लाबोल केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन रॅली आहे, त्या दरम्यान भुजबळ बोलत होते। एकीकडे आजच राष्ट्रपतींनी सवर्णांना आरक्षण देण्यासंदर्भातल्या विधेयकावरती स्वाक्षरी केलेली आहे। त्या विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर झालंय। मात्र याच मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा टार्गेट केलेलं आहे।
आता आपण निवडणूक आल्याबरोबर जो देवांशी नको ते हो अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या आता नंतर पेपरात काय आले 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात. माझी खात्री आहे त्यांचं सरकार परत आलं ना तर 10,000च्या ठिकाणी 50,000 परत काढून घेतील. 100%. आता आरक्षण सुद्धा मला माहिती आहे की सवर्णांच्या आरक्षणासाठी कोणी मोर्चे काढले, तुझे मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे दाखल झाले. सवर्ण आरक्षण काय कोणी काढलं का? कारण आता चार पटी आरक्षण पटी आता यांचा आणि मैं चाय बेचता था, चाय बेचता था, ठीक है तू चाय बेचता था, मैं भी भाजी बेचता था रास्ते के ऊपर. हे काय सांगायची गोष्ट आहे? पण तू चाय बेचता था, फक्त चाय बेच, देश मत बेच. तेव्हा सवर्णांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना जे 10% आरक्षण मोदी सरकारनं दिलेलं आहे त्या आरक्षणाविरोधात छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केलेला आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांनी चांगलंच टार्गेट केलेलं आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, या परिवर्तन रॅलीबद्दल आणि भुजबळांच्या या वक्तव्याबद्दल काय तपशील? ही जी सभा झाली ही ठाण्यातल्या गडके रंगायतन समोर होती. या सभेमध्ये थेट नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यावरती व्यक्तिगत आरोप केले गेले. हे आरोप करत असताना तू चाय बेचताय तो देश मत बेच अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. एकंदर छगन भुजबळ यांच्या आज भाषणाचा रोग जो होता तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती होता. ज्या पद्धतीनं हे भाषण केलं गेलं, या भाषणामध्ये वेगवेगळे मुद्दे आणून कशा पद्धतीनं या भाजप सरकारनं आणि जी शिवसेना सरकार आहे यांनी मिळून देशाला विकलं, एकंदर हे सगळं त्यांच्या भाषणातून जे आहे ते लोकांना सांगत होते. नेमका त्यांचा जो मुद्दा होता सांगण्याचा म्हणजे की वारंवार हे लोक जे आहेत ते खोटं बोलतात असं बोलून सुद्धा तुम्ही यांना का निवडून देता अशा पद्धतीचं आव्हान देखील त्यांनी लोकांना केलेलं आहे. मात्र हे संपूर्ण भाषण करताना आवेशात छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती एकेरी टीका करत तू चाय बेचता आहे मगर देश मत बेच अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर केलेली आहे. अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल. पुढच्या बातमीकडे. नगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची हकालपट्टी करण्याबरोबरच शहर कार्यकारिणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं बरखास्त केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे कारवाईचे आदेश दिलेत. राष्ट्रवादीनं नगरसेवकांवरती कारवाई केली, पण ज्यांच्या आदेशावरती नगरसेवकांनी भाजपची नाव तीराला लावली त्या आमदार संग्राम जगताप यांच्यावरती मात्र कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनं कारवाई करताना दुजाभाव का केला असा सवालही उपस्थित केला जातोय. नगरच्या महापालिका निवडणुकीत 3ऱ्या स्थानावरती असलेल्या भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महापौर विराजमान झालेला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या खेळीवरती सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. जो काही महापौर निवडीमध्ये इथं नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या वतीनं जो काही निर्णय इथं घेण्यात आला आणि त्या माध्यमातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी आज त्यांची पक्षातून त्यांनी निलंबित केले आहे. इथलचे शहर जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक यामध्ये आता जे काही खुलासा आहे तो खुलासा पक्षापर्यंत पाठवलेला आहे आणि लवकरच त्याच्या माध्यमातून हा खुलासा पोहोचल्यानंतर त्याच्यामध्ये नगरसेवक मंडळी हे लवकरच पक्ष नेतृत्वाला भेटणार आहेत, पक्ष नेत्यांना भेटणार आहेत. त्यांची भूमिका खुलाशापेक्षाही समक्ष भेटून त्या ठिकाणी ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. निश्चित आम्हाला त्यामध्ये खात्री आहे की कुठेतरी एक चांगल्या रीतीनं पुढं येतील, त्यातून मार्ग निघेल अशी खात्री आम्हाला. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. फक्त नंदुरबारच्या जागेचा तिढा सुटलेला नाहीये. आघाडीत काँग्रेस 25 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस 23 जागा लढवणार आहे. या फॉर्म्युल्यावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर 40 जागांचं वाटपही पूर्ण झालं, पण 8 जागांचा तिढा कायम होता. यात नगरच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. आपल्या मुलाला लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी आग्रही असलेल्या विखेंना अखेर जागा वाटपाच्या तिढ्यात सुयश
यश आलंय असंच म्हणावं लागेल, ती जागा त्यांना मिळाली आहे. पण काँग्रेसला नगरच्या बदल्यात औरंगाबादच्या जागेवरती पाणी सोडावं लागणार आहे. तिकडे रत्नागिरी काँग्रेसकडेच राहणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आणि राणेंची संभाव्य आघाडी त्याच्यावरती पडदा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान 47 जागांचा तिढा सुटलेला असला तरी केवळ नंदुरबारवरून दोन्ही पक्ष आग्रही आहेत. जागा वाटपावरती आता अंतिम तोडगा काढण्यासाठी 15 जानेवारीला दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. बघूयात पुढची बातमी. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं आज जिजाऊ माँसाहेबांचा 421वा जन्मोत्सव सोहळा पार पडला. आज सूर्योदयाच्या वेळी विविध मान्यवरांनी जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्यात जाऊन अभिवादन केलं. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, जिजाऊ वंशज लखोजी राजे जिजाऊ चरणी नतमस्तक झाले. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळाही इथं रंगला. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले हे देखील उपस्थित होते. तसंच छोट्या पडद्यावरती संभाजीराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आपली मतं मांडली. दरम्यान या कार्यक्रमामध्ये खासदार संभाजीराजेंनी मुंबई विदर्भाला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला जिजाऊंचं नाव देण्याची मागणी केली आहे. की समृद्धी मार्ग जो 800 किलोमीटरचा मार्ग आहे मुंबई ते नागपूर, त्या मुंबई ते नागपूर हा मार्ग हा सुद्धा जिजाऊंच्या नावाने होणं गरजेचं आहे. का व्हायला पाहिजे? नागपूर कुठे विदर्भात आहे. जिजाऊंचा जन्म कुठे झाला? फक्त 12 जानेवारीला मातृतीर्थावर आल्यानंतर सिंदखेड राजाला मस्तक टेकवल्यानंतर जिजाऊंचा जय जयकार करणार असाल तर येऊ नका मातृतीर्थावर. जर 12 जानेवारीला येऊन मातृतीर्थावर जिजाऊंच्या जन्मस्थळावर मस्तक टेकवून आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्या दिवसापासून पुढचे 364 दिवस आपल्या घरातल्या जिजाऊचा सन्मान करण्याला सुरुवात करा. आपल्या घरातल्या जिजाऊला नमस्कार करण्याला सुरुवात करा. बाळासाहेबांच्या आयुष्यावरती आधारित ठाकरे सिनेमातला बाळासाहेबांचा आवाज अखेर बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यावरती अनेकांना सिनेमातला बाळासाहेबांचा आवाज खटकला होता. सचिन खेडेकर यांचा आवाज त्यांना देण्यात आलेला होता. बाळासाहेबांना खेडेकरांचा आवाज नको अशी मागणी नंतर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे करण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंचा आवाज हा भारदस्त होता, त्यांची एक वेगळी शैली होती आणि तशाच शैलीचा आवाज वापरला जावा अशी मागणी करण्यात आली. चेतन शशितल यांचंही नाव पुढे आलं. त्यानंतर आवाज बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज बदलणार असल्याचं सांगितलंय. सध्या 3 आवाजांच्या चाचण्या सुरू आहेत. दरम्यान आज ढोल ताशांच्या गजरात ठाकरे सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. एक लक्षात घ्या की हे सिनेमाचा एक छोटासा भाग आहे. सिनेमाचं मराठी सिनेमाचं जे डबिंग होतं ते खरं म्हणजे आम्ही नवाज भाईंकडूनच करून घेत होतो आणि त्यांचं ते झालेलं सुद्धा आहे. जर हिंदीमध्ये आपण पाहिलं ते आपल्याला कळेल. याशिवाय इतर 3 लोकांकडून आम्ही ते डबिंग करून घेतो. 3 त्यातलं एक नक्कीच चेतन शशितल आहे, सचिन खेडेकर आपण काही लोकांनी सांगितलं, अजून काही 2 प्रमुख लोक आहेत. त्यातलं आता फायनल सेन्सॉरला जाण्यापूर्वी आम्ही उद्या निर्णय घेतोय. पण आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या उद्या संध्याकाळपर्यंत दूर होतील. उत्सवाला आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं हजेरी लावली. यशवंत स्टेडियमवरती आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील हजर होते. हा क्रीडा महोत्सव जवळपास 15 दिवस चालणार आहे. या महोत्सवामध्ये जवळपास 72 लाखांची बक्षिसं वाटली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. अगली गेंद नितिन जी तैयार और अगली गेंद मारने के बाद इसे घुमा दिया है. ये मशाल राजेंद्र पाटिल जो की उजव्या बाजूला बसलेले विदेशी युद्धकला जोपासण्याचं कार्य पेक्षा थोडा वेगळा विचार मी केला, कारण मी पण खेळाडू आहे. मी आज सचिनजींना सांगत होतो की मी पण क्रिकेट खेळायचो, पण माझं क्रिकेट सुटलं आणि मी राजकारणात गेलो.
परंतु मलाही पण या अनेक नागपूरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली। काही काळ खो खो खेळत होतो आणि त्यामुळे खेळांबद्दलचं विशेष आकर्षण मला आहे। आदरणीय नितीनजींनी मागील वर्षीपासून खासदार क्रीडा महोत्सव सुरू केला आणि नागपूरला एक नवीन ओळख या खासदार क्रीडा महोत्सवामुळे मिळाली आणि नागपूरचे आणि विदर्भातले खेळाडू नागपूर इज नोन फॉर तुमचे ऑरेंजेस एकदम खास असतात। पण आज ज्या प्रकारे तुम्ही मला इकडे रिसेप्शन दिलं म्हणून मी अगदी प्राऊडली म्हणू शकतो की नागपूरची माणसं पण तेवढीच खास आहेत। आणि यानंतर एक थोडीशी वेगळी बातमी। एरवी टोपी घालणं हा वाक्प्रचार कितीही उपरोधानं वापरला जात असला तरी पिंपरीमध्ये आज एक वेगळी गोष्ट घडली आहे। ती म्हणजे चक्क विश्वास नांगरे पाटील यांनी आपली टोपी एका मुलीच्या डोक्यावरती घालून तिचं कौतुक केलं। औचित्य होतं पिंपरी चिंचवडमधल्या मोरया युथ फेस्टिवलच्या उद्घाटनाचं। यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे प्रमुख म्हणून उपस्थित होते। यावेळी या महाविद्यालयीन तरुणीनं नांगरे पाटलांशी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर नांगरे पाटलांनी तिला सेटवरती बोलावत तिच्या डोक्यावरती आपली टोपी घालून तिचं कौतुक केलं। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये लष्करावरती झालेल्या आयडी हल्ल्यामध्ये पुण्यातील जवान मेजर शशीधरन नायर यांच्यासह 2 जवान शहीद झाले। आज शहीद मेजर शशीधरन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं। यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। मेजर शशीधरन हे खडकवासल्याचे रहिवासी असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं। फर्ग्युसनच्या एनसीसी तुकडीचे ते प्रमुखही होते। उद्या म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। बघूयात पुढची बातमी। पुण्यात शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स सुरू आहेत। 17 वर्षांखालील मुलांच्या 4x100 मीटर रिलेमध्ये महाराष्ट्रानं मोलाची कामगिरी बजावली आहे। यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते नाशिकच्या दिलीप महादू गावितनं। हाताने अपंग असलेल्या दिलीपनं सुसाट धावत महाराष्ट्राला ब्रॉन्झ पदक मिळवून दिलंय। दरम्यान या स्पर्धेमध्ये केरळच्या धावपटूंनी खेलो इंडिया युथ गेम्समधील 17 वर्षांखालील मुलांच्या 4x10 मीटर रिलेमध्ये सुवर्ण यश मिळवलंय। मला एकच आनंद आहे की मी एवढं मेडल मिळवलं आणि काय ते माझ्या सरांचं एकच स्वप्न आहे की आपल्या देशाला काय ते मेडल मिळवून द्यायचं, हेच माझ्या सरांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करणार आहे। आणि यासोबत दिवसभराच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।